हॅलो नमस्कार, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये आपण एका अशा संकल्पनेविषयी विचार करणार आहे ज्या संकल्पनेमुळे आपल्या आजूबाजूच्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू कशा बनलेल्या आहेत, त्यांचा आकार काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपण आज बघणार आहे। सोबतच आकारासोबत आज आपण रंग, या रंगाद्वारे सुद्धा आकारांची वर्गीकरणे कशी होते, एखादी इमारत बनलेली असेल तर ती इमारत कशी बनते, त्या इमारतीचा जो काही पाया आहे तो पाया कसा बनला जातो, त्याच्यानंतर त्या इमारतीचे जे काही शंकू असेल तर तो शंकू कशा पद्धतीने बनलेला असेल, किंवा एखादं आपण बॉल बघतो तर त्या बॉलचं जे काही आकार आहे ते बॉलचं आकार काय आहे। तर अशा प्रत्येक वस्तू आपल्या आजूबाजूला आहेत, त्या प्रत्येक वस्तूंना कुठला तरी आकार आहे, तो आकार कसा, त्या आकाराचं नाव काय आणि तो आकार कशा पद्धतीने बनतो, तर ह्या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी बघूया की आपल्याला दिलेले जे काही 2D आकाराचे TLM आहेत, त्या 2D आकाराच्या TLMचा वापर आपण कशा पद्धतीने करूया। तर या ठिकाणी शिक्षक किंवा आपले शिक्षक मित्र यांना सर्वात आधी काय करायचं, तर कृती करत असताना सर्वात आधी ओळख करून द्या विद्यार्थ्यांना। दोन पद्धतीची ओळख विद्यार्थ्यांना आपल्याला करून द्यायची, एक आकारानुसार विद्यार्थ्यांना ओळख करून द्यायची, त्याच्यानंतर दुसरं रंगानुसार, त्याच्यानंतर वर्गकरणी, त्या ठिकाणी आपल्याला वर्गीकरण आपण ज्याला म्हणतो ती वर्गीकरणी या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला समजवायचे, ते सुद्धा आकारानुसार वर्गीकरण विद्यार्थ्यांना करता यायला पाहिजे हे त्यांना आपल्याला शिकवायचं आहे। सोबतच रंगानुसार सुद्धा वर्गीकरण आपल्याला करायचं आहे आणि सर्वात शेवटी दैनंदिन जीवनातील वस्तूंशी तुलना त्यांना करायला आपल्याला विद्यार्थ्यांना लावायची आहे। आता हे सर्व करत असताना आपल्याला सर्वात आधी हे करत असताना ही एक कृती आहे। आता कृती करत असताना विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी काय करू, तर आपल्याकडे या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही एक टेबलवर लिहू शकता किंवा बेंचवर लिहू शकता, कुठल्याही ठिकाणी किंवा जमिनीवर लिहू शकता। तर हे लिहिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना काही असे TLMs दाखवा। आता हे जे काही TLM आहेत हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून विद्यार्थी या ठिकाणी उचलू शकतो। आता सर्वात आधी या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगा की घन हा जो काही आहे हा घन तुम्हाला या ओळीमध्ये ठेवायचा आहे। मग विद्यार्थी अशा पद्धतीचा एक पिंक कलरचा घन या ठिकाणी उचलेल। तो उचलल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना विचारा की गोल कुठं तुम्हाला दिसतो का या ठिकाणी, मग गोल विद्यार्थी हा असा उचलून या ठिकाणी ठेवेल। त्याच्यानंतर इष्टिका चिती म्हणजेच पुस्तकासारखं तुम्हाला काहीतरी या ठिकाणी दिसतो का, तर मग इष्टिका चितीची आकृती या ठिकाणी ठेवायला सांगा। त्यानंतर सिलेंडर म्हणजेच पाण्याची बॉटल तुम्हाला कुठेतरी दिसतो का रे बाळांनो, मग या ठिकाणी सिलेंडर ठेवलं जाईल। त्यानंतर शंकू टोपी या ठिकाणी आपण बघू शकतो, तर ही जी काही शंकू टोपी आहे आईस्क्रीमचा कोन, तर आपण या ठिकाणी असं ठेवू। तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना हे जे काही कोन आहेत या कोनांविषयीची माहिती आपल्याला त्यांना द्यायची आहे। मग पुन्हा त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता की हे जे काही आकार तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, तर या आकारांना तुम्ही तुमच्या आजूबाजूला कुठल्या कुठल्या ठिकाणी बघितलेलं आहे। मग त्यानंतर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांसोबत चर्चा करू शकतो आपण। ती चर्चा केल्याच्या नंतर पुन्हा विद्यार्थ्यांना विचारा की मी वर्तुळाकार आहे पण सपाट नाही, ओळखा मी कोण, विद्यार्थी उचलतील बॉल। अशा पद्धतीने वेगळे वेगळे प्रश्न करून विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी हे जे काही आकृती आहेत 2D पद्धतीने दिलेल्या, तर यांचा वापर करून विद्यार्थ्यांना आपण शिकवू शकतो। चला तर आपण आता पुढे बघूया की वस्तूंचे आकार का शिकणे महत्त्वाचे आहे। तरी सर्वात आधी संज्ञानात्मक विकास म्हणजेच कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, म्हणजेच की विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढते, विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते आणि विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठीची एक सर्वात महत्त्वाचा जो काही मूलभूत पाया म्हणतो, तर ती आपल्याला या वस्तूच्या आकारांमधून आपल्याला मुलांना शिकवता येते। दुसरं अवकाशीय जाणीव, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना बॉक्स बांधणे किंवा मग गाडी चालवणे, अशा वेगळ्या वेगळ्या वस्तू कशा बनलेल्या आहेत आणि त्यांचा वापर कशा पद्धतीने होतो, ह्या सर्व गोष्टी त्या विद्यार्थ्यांना अवकाशीय जाणीव होते। त्याच्यानंतर वास्तविक जगातील अनुप्रयोग म्हणजेच दैनंदिन कामे असतील विद्यार्थी, तर ते दैनंदिन कामे कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या वस्तूंद्वारे करतात ते विद्यार्थ्यांना समजेल। सोबतच शैक्षणिक विषय म्हणजे पुढे चालून गणित वगैरे या विषयामध्ये पुढे मुलांना शिकण्यामध्ये आणखी सुलभ होईल आणि संवादासाठी सुद्धा ह्या गोष्टी शिकणे महत्त्वाचे आहेत। सोबतच दृश्य संघटना म्हणजेच व्हिज्युअल ऑर्गनायझेशन, ज्यामध्ये माहितीचे वर्गीकरण हा जो काही विद्यार्थी हा सहजपणे करू शकतो की हा कुठला, हा जर असेल तर सिलेंडर म्हणजे बॉटल असेल, किंवा मग हे जे काही आहे बॉल असू शकतो, हे जे काही आहे हा कोन असू शकते, मग कोन मग आईस्क्रीमचा कोन असू शकतो। वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे विद्यार्थी काय करू शकतो या ठिकाणी वर्गीकरण करू शकतो, जर कदाचित विद्यार्थ्यांना हे बघता आलं तर, म्हणजे माहिती वस्तूंचे वर्गीकरण जर करता आले तर। त्याच्यानंतर वस्तूच्या वर्गीकरणाद्वारे सर्वात महत्त्वाचं म्हणजेच
समस्या सोडवणे आणि तार्किक विचारसरणी सुद्धा या कृतींद्वारे आपण विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की 2D TLMचा वापर करून आकारानुसार आणि रंगानुसार विद्यार्थ्यांमध्ये त्याची बौद्धिक क्षमता कशा पद्धतीने वाढवू शकतो आपण ह्या गोष्टी या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. धन्यवाद.